जमीन कॅथलिक चर्च विरुद्ध वक्फ बोर्ड या शीर्षकाखाली लेख प्रकाशित। कॅथलिक सर्वात मोठ्या गैरसरकारी जमीन मालक असल्याचाही दावा। भाजप वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार, त्यानंतर ख्रिश्चनांकडे असलेल्या जमिनी सरकारच्या टार्गेटवर। वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा आरोप। सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांमधली धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर। चंद्रपुरात भाजप स्थापना दिनाचं दोन्ही नेत्यांकडून वेगवेगळे कार्यक्रम। यापूर्वी घेतलेल्या स्वतंत्र बैठका आणि लोकार्पणही चर्चेत। दुसरा मेळावा का घेता, अशाने आपली काँग्रेस झाली असं लोक म्हणतील। फडणवीसांच्या काकी शोभा फडणवीसांच्या सुधीर मुनगंटीवारांना कानपिचक्या। मंगेशकर रुग्णालयाने कोणतीही अनामत रक्कम मागितली नव्हती। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात भाजप खासदार मेधा कुलकर्णींचा दावा, तर भाजप महिला आघाडीने रुग्णालयात केलेल्या तोडफोडीविरोधातही पक्षाला पत्र। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरण सरकारच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल आज देणार। आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात अहवाल सादर करणार। शरद पवारांनी रुग्णालयाला दिलेली जागा मंगेशकर ट्रस्टनं संघाला बहाल केली। गरिबांसाठीच्या वास्तूचं व्यापारीकरण झालं। पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचा धक्कादायक आरोप। डॉक्टरांना सांगूनच रुग्णालयातून निघालो, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज समोर आणा, भिसे कुटुंबियांची मागणी। कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा। सह्याद्री साखर कारखान्यावर बाळासाहेब पाटलांचा झेंडा। पीडी पाटील पॅनलचा 21 पैकी 21 जागा जिंकत दणदणीत विजय। भाजपच्या मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्या पॅनलचा पराभव। काँग्रेस राष्ट्रवादी जशी संपुष्टात आली तसा आता पुढच्या निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना राहणार नाही, भाजपच्या रावसाहेब दानवेंचा दावा। सर्वांना संपवायचं हीच भाजपची मानसिकता। वाजपेयी आणि अडवाणींनी अशा विचारधारेला कधीही थारा दिला नसता। पक्षावरील टीकेला आदित्य ठाकरेंचं रावसाहेब दानवेंना प्रत्युत्तर। आयपीएलमध्ये हैदराबादचा सलग चौथा पराभव।